तुमच्या संपत्तीपेक्षा तुम्ही माणसं किती जोडताय इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण हे काही आपण कमावलेलं जे आहे ते काही घेऊन नाही जायचं आहे, आपल्याला लोकांच्या हृदयात उरायचं आहे. एखादं मशीन काम करत नसेल तर आम्ही पहिले आपटून बघणे. येस, म्हणजे हे कधीच जाईल असं मला वाटत नाही, कारण इन्स्टिंक्टिव्हली होतं ते. मुंबई अशीच आहे, ती तुमच्यात मिसळून जाते असं मला वाटतं. सो ट्रू, सो ट्रू. यु नो, जेव्हा गिरिजा इकडे आलेली तेव्हा शी मेन्शन्ड अ व्हेरी सुंदर गोष्ट. ती म्हणाली की तिने तिच्या आयुष्यामध्ये अशी काही माणसं सोडून ठेवलेली आहेत. सो शी हॅज अर ओन सेफ्टी नेट ऑफ पीपल अराउंड हर. आणि बऱ्याच वेळेला काम करताना तिला हे रिअलाइज होतं की ही माणसं असणं किती महत्त्वाचं आहे, किंवा हाऊ मच डू दे मीन टू यू, राईट? इन युअर केस डू यू ऑल्सो हॅव असा एक ग्रुप ऑफ पीपल जे सतत आहेत, नॉट नेसेसरी की आपण त्यांच्याशी रोज बोलू, रोज सतत त्यांना अपडेट देऊ, नथिंग, बट यू नो दॅट यू कॅन फॉल बॅक ऑन दीज पीपल. वेगवेगळ्या शहरात आहेत लवली आणि खूप आहेत. येस, डेफिनेटली. मला असं वाटतं की तुमच्या संपत्तीपेक्षा तुम्ही माणसं किती जोडताय इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण हे काही आपण कमावलेलं जे आहे ते काही घेऊन नाही जायचं आहे, आपल्याला लोकांच्या हृदयात उरायचं आहे. ते उरण्यासाठी आपण एका जन्मात जेवढं करू शकतो तेवढं केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि इट इज सो नाईस, म्हणजे लोक जोडणं याच्यासारखा दुसरा आनंद नाही. आणि मला असं वाटतं हे खूप अवघड कामही आहे. तर माझ्या नशिबाने मला अशी लोकं मिळाली आहेत आणि माझ्या नशिबाने मी ती टिकवली आहेत. तर मला असं वाटतं की येस, आय हॅव सेफ्टी नेट्स इन एव्हरी सिटी. दॅट इज सो वंडरफुल. येस, लवली, दॅट इज. मला एक गोष्ट सांग की आता तू इतक्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून कामं करतेस, तर प्रत्येक वेळेला जेव्हा एखादं नवीन काम येतं, तुझा अप्रोच टुवर्ड्स दॅट वर्क काय असतो? ऑफकोर्स आय थिंक टास्क पण कधी कधी मी खूप लाईट पण असते. म्हणजे आय डोंट टेक इट सिरियसली. म्हणजे इट रिअली डिपेंड्स ऑन तुमच्याकडे काय भूमिका येते किंवा कशा प्रकारचा कॅरेक्टर आहे. फॉर एक्झाम्पल, भाषा वेगळी असेल तर त्याच्यासाठी त्याचा एक थोडा अभ्यास, काम, सराव हा महत्त्वाचा असतो. कधी कधी काही कॅरेक्टर्स अशी असतात जी तुम्हाला स्पॉन्टेनिटी त्याच्यात महत्त्वाची असते, त्यामुळे मी फार तेव्हा प्रेप नाही करत. पण जनरली मला असं वाटतं मी सतत स्क्रिप्ट वाचण्यापेक्षा माझं इंटरनल प्रेप जास्त सुरू असतं. पण माझी आई मला नेहमी सांगते की 5 वेळापेक्षा जास्त एकदा स्क्रिप्ट वाचून तर बघ काय होतंय. पण मी ते आधी अजून केलेलं नाहीये, पण ह्या वर्षी करेन असं म्हणते. पण हो, मला असं वाटतं की अप्रोच प्रत्येक वेळेला वेगळा वेगळा असू शकतो. अप्रोच ऑल्सो डिपेंड्स ऑन व्हॉट यू आर गोईंग थ्रू इन युअर लाईफ असं मला वाटतं. कारण तुमची मनस्थिती कशी आहे त्याच्यावर सुद्धा कधी कधी तुमचा अप्रोच ठरतो, विच इज रॉंग और राईट, आय डोंट नो, पण असं होतं कधी कधी. तू म्हणालीस असं व्हेरी फेअर की लाईफ इज पॅरली गोइंग ऑन आणि आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी होत असतात, ज्यांनी कधी आपण लो असतो, कधी आपण खूप एनर्जेटिक असतो, कधी आपण नॉर्मल, इट्स जस्ट अ युज्युअल डे. दिस इज माय पर्सनल क्युरिओसिटी. ठीक आहे, जेव्हा यू हॅव नॉट अ व्हेरी गुड डे, ठीक आहे, आज नॉट फिलिंग लाईक इट, आपल्याला कळतं बघ की आज नाही आहे झोन आपला, तुझं सेल्फ टॉक काय असतो? लाईक, बिकॉज आय हॅव नोटिस्ड की इन माय केस बऱ्याच वेळेला आय जस्ट कीप टेलिंग माय सेल्फ की व्हॉट कॅन बी द नेक्स्ट टास्क जी मी करेन, कारण मला माहिती आहे जर मी त्याच्यात घुसले तर आय एम नॅचरली गोना फॉरगेट दिस. इन युअर केस डू यू हॅव एनिथिंग दॅट यू टेल युअर सेल्फ? आय थिंक पहिले 20-30 सेकंद नुसतं बीपच ऐकू येईल इफ यू हिअर माय सेल्फ टॉक, आणि त्याला काही पर्याय नसेल. पण हां, म्हणजे जसं तू म्हणालीस की आपल्याला रिअलाइज होतं की नाही, इट्स जस्ट नॉट आवर डे, तेव्हा ते एक्सेप्ट करणं ही पहिली पायरी असते यशाची. तर ते एक्सेप्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि नाहीतर मग आपले जे सेफ्टी नेट्स आहेत ते असतात, किंवा आपला जवळची व्यक्ती कोणी असते, आई असते, आणि कोणाला तुम्ही मानत असाल त्या 2 लोकांना फोन जातो. किंवा समटाईम्स असंही होतं की नाही, आता मला काहीच नाही करायचं, मला फक्त TV बघायचं आहे बसून, असंही होतं. सो दॅट ऑल्सो डिपेंड्स. पण हो, सेल्फ टॉकचा जर तू माझे पहिले 20 सेकंद ऐकलेस तर बीप. आय एम व्हेरी क्युरियस. ऐसा कुछ निकालना पडेगा टेक्नॉलॉजी ज्याच्यातून कळेल. बट सही मला सांग, तू सांगलीची आहेस, राईट? मी पूर्ण प्रॉपर मुंबईची आहे सिन्स बर्थ, त्यामुळे माझा खूप महाराष्ट्रातल्या इतर भागांशी बराच कमी संबंध आला. ऑल्सो मी कमी फिरली आहे. इट हॅज बीन जस्ट गिरगाव, दादर, मुंबई, अंधेरी, हेच एरियाज. मला तुला विचारायचंय की जसं मी आधी गिरगावात राहायचे, आता दादरला आले तरी दॅट इज गिरगाव इन मी बाय ऑल मीन्स. कूट कूट के भराय. तसं तुझ्यात किती सांगली आहे? खूप आहे. फॉर एक्झाम्पल, एखादं मशीन काम करत नसेल तर आम्ही पहिले आपटून बघणे. येस, म्हणजे हे कधीच जाईल असं मला वाटत नाही, कारण इन्स्टिंक्टिव्हली होतं ते. आणि सांगलीकडची लोकं ना, मी तिथे उभारलोय किंवा मी तिथे उभारली असं म्हणतात. मी तिथे उभी आहे असं नाही म्हणत.
तर जेव्हा मी सांगलीला जाते तेव्हा असं काय करायलायस हे सगळं अपसूक बाहेर येतं. त्याच्यामुळे खूप सांगली अजूनही आहे आणि ती कधी जाईल असं मला वाटत नाही. आणि स्वभावात काही आहेत सांगलीचे गुण असं मला वाटत नाही, कारण सांगली एक आमचं एक निवांत शहर आहे. म्हणजे अशी काही घाई नाही, सगळं निवांत, 10-11 वाजता आरामात दुकानं उघडणार वगैरे. तसं नाही आहे, कारण हा स्पीड एवढा भिनला आहे माझ्या शरीरात आता की तसं होणं मुश्किल आहे. पण हो, बोलण्यात किंवा काय म्हणूया कुकिंगमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये सांगली खूप आहे. आता जेव्हा तू सांगलीला जातेस, जसं तू म्हणालीस की मुंबईचा एक स्पीड एकदा आपण घेतला की इट बिकम्स रिअली डिफिकल्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल पुण्यात पण कधी कधी सकाळच्या लवकरच्या वेळेत असं होतं की अरे का नाही उघडलं, 10 वाजलेत यार. म्हणजे तर तुझं असं होतं सांगलीत गेल्यानंतर? हो, मला 4 दिवस झाले की मी बेचैन व्हायला लागते. मला असं होतं की 12च वाजलेत, 1च वाजलाय असं होतं. पण आय थिंक तो चेंज पण रिफ्रेशिंग असतो कधी कधी. एवढ्या धाकधकीच्या आणि स्पीड मधून तुम्ही एकदम निवांत शहरात जाता तेव्हा ते हवं असं वाटतं. पण ते एका आठवड्यापुरतंच हवं असं वाटतं, नंतर परत तुम्हाला स्पीड पाहिजे असतो. दिस इज सो मी यु नो. माझी आई आणि माझे आजूबाजूचे जे लोक आहेत, माझा प्रॉब्लेम आहे ट्रॅव्हलिंगशी इन अ वे. कारण आय डोंट नो, सई मला असं होतं ना 4 दिवसानंतर आय स्टार्ट मिसिंग मुंबई सो मच. हो, तसं होतं. आणि मग पनवेलच्या जवळ आल्यानंतर मला असं होतं की हा आता दिसतायत बिल्डिंग, आता साधारण आपल्या टाईपची माणसं आजूबाजूला आहेत. सो नाव आय कॅन फील इट, लाईक यु नो. छान आहे. मुंबई अशीच आहे, ती तुमच्यात मिसळून जाते असं मला वाटतं. सो ट्रू, सो ट्रू. पण तू थोडा काळ पुण्यात पण राहिलीस, इफ आय एम नॉट रॉंग? नॉट रिअली. मी पुण्यात माझं मित्रमंडळ खूप मोठं आहे अजूनही आणि होतं. आणि पुण्याच्या बऱ्याच मुलांशी माझा संबंध आलेला आहे मागच्या काळात. त्याच्यामुळे पुण्याला येणं जाणं नक्कीच असायचं, अजूनही आहे, कारण माझं घर आहे पुण्यात. त्याच्यामुळे मला पुणे ॲज अ सिटी खूप व्हायब्रंट वाटते. मला तिकडचं हवामान खूप आवडतं. पुण्यात खूप जास्त झाडं आहेत, पुण्याच्या गल्ल्या फार सुंदर आहेत आणि पुण्यात खाण्याची जी सोय आहे किंवा चटोरपणा जो पुण्यातला आहे, दॅट इज इनकम्पॅरेबल. त्याच्यामुळे मला पुणे खूप आवडतं. टॉकिंग अबाउट पुणे, एक फिल्म जी मला खूप आवडते तुझी इज पुणे 52. आणि मला असं वाटतं की ऑफकोर्स देर इज दुनियादारी आणि ऑफकोर्स देर इज क्लासमेट्स आणि सगळ्या फिल्म्सच खूप कमाल आहेत. पण काही फिल्म्स ज्या खूपच माझ्या जवळच्या आहेत, वन ऑफ देम वॉज पॉंडिचेरी, दुसरी आहे पुणे 52. पुणे 52च्या काय आठवणी यायचं? बिकॉज ती सुद्धा एक खूप वेगळ्या टाईपची फिल्म आहे. इट्स स्ट्रीमिंग ऑन एन OTT प्लॅटफॉर्म. प्लीज जाऊन बघा. येस. पुणे 52च्या थोड्या सक्त आठवणी आहेत, कारण ते कॅरेक्टर माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं. मी आधी असं म्हणजे त्या मेंटल स्पेसमध्ये जायला खूप मानसिक चढाओढ होती त्यावेळेला. आणि गिरीश आणि सोनालीसारख्या कलाकारांबरोबर मी पहिल्यांदा काम करत होते. त्या मानाने मी माझ्या करिअरमध्ये नवखी होते तेव्हा, त्याच्यामुळे त्याचं भयंकर प्रेशर होतं. पण काम करताना खूप मजा आली. कधी कधी यू वर्क बेटर अंडर प्रेशर. म्हणजे मी त्यातली आहे की आय वर्क बेटर अंडर प्रेशर. तर निखिल हा माझा वन ऑफ द फेवरेट डिरेक्टर्स आहे आणि मला त्याच्याबरोबर काम करायला नेहमीच आवडतं. तर हो, पुणे 52 जशी वेगळ्या धाटणीची फिल्म होती, तशा वेगळ्या धाटणीच्याही माझ्या आठवणी आहेत.